गुड मॉर्निंग गाईज. तर माझं आजचं वेट होतं 75.50 म्हणजे ऑलमोस्ट 85 ग्राम वेट लॉस झालेलं होतं. सो आय एम व्हेरी हॅपी. आज नाश्त्याला आहेत पोहे. काय मागवलेलं काय आलं या हा काय ऑर्डर केलं होतं आणि काय आलं? तुझ्या कामच आहे काय? हा तुझं कामच आहे पक्का नक्की? कधी आम्ही मला माहिती नव्हतं. खरे सांग, खरे सांग. हा कधी कधी आणलं? तुझं कामच आहे का पण ते? काय आहे कामाचं तुझ्या? लॅपटॉप चार्जिंगला हळू काढ कपडे पाडायचे. गाईज हाय माझं लंच. या जेवायला. स्वप्नेलने केलं जेवायला सुरुवात. आम्ही निघालो होतो वॉकिंगला जायला. रेयांशला खाली गार्डनमध्ये सोडायचं होतं. आई वाट बघत होती रेयांची खेळण्यासाठी. गाईज आम्ही करतो आता वॉकिंग. रस्त्याने वॉक करत 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 चाललोय. आता 45 मिनिट्स वॉक करू. स्वप्नेल काय माहिती किती मिनिट करणार आहे, पण मी 6.5 स्टेप्स कंप्लीट करणार आहे. चलो बाय गाईज. स्टील आमचं वॉकिंग चालू आहे. आता पोचलो आम्ही बिर्ला कॉलेजच्या रोडला. योगीधामपासून स्टार्ट केलेलं. आम्ही ठरवलं रोडनेच वॉक करायचं. जरा एंटरटेन पण होईल, बोर पण नाही होणार. सो म्हणून स्वप्न तिथे बसलाय दमून. आणि शाळेला आज गार्डनमध्ये खेळायला या. मी करते वॉक. घरी चल. नाही माझं अजून वॉकिंग बाकी आहे. मी जातोय बघ. हां मग तुम्ही जावा. रेयांश खेळतोय झोका इथे. स्वप्नील बसला इथे. रेयांश खेळतोय इथे झोका. आणि मी करते स्टील वॉकिंग. अजून 6000 स्टेप्स झालेल्या नाही आहेत. 200 पेंडिंग आहेत 6000 स्टेप्स व्हायला. सो स्टील अजून वॉकिंग चालू आहे माझं. फायनली गाईज 6000 स्टेप्स माझे कंप्लीट झाले आहेत. आणि आता मी पण बसून घेतलं आहे. आजचं वॉकिंग कंप्लीट. आता घरी जाऊन मला अजून एक्सरसाइज करायची आहे. घरी जाऊन एक्सरसाइज करेल. आणि रेयांश एकदम सॅड होऊन चालला आहे. काय झालं बेटा? काय? रेयांचा मूड एकदम ऑफ झालेला आहे. कारण रेयांच्या इथे नवीन कोणी फ्रेंडच नाही बनत आहेत. सो म्हणून तो बिचारा खूप सॅड आहे. तर म्हणतो मला पहिलंच आपल्या श्रुती कॉम्प्लेक्समध्ये माझी आई जिथे राहायची ना तिथेच जायचं खेळायला. काय झालं रेयांश? सांग ना. आणि आता आमच्या गाडीत सामान आहे थोडंसं. माझ्या आईने आता दळण वगैरे करून आणलेलं. सो ते घेऊन जातो वरती जाताना. आणि हे आहे आमच्या गाडीतलं सामान. हे खोबरं पण आणलेलं आहे किसून. आम्ही मसाल्यावाल्याकडून घेतले होते. हां खोबरं आम्ही डायरेक्ट किसूनच आणतो मसाल्यावाल्याकडून. सो किसलेलं खोबरं आणि हे सगळं हळद आणि पीठ घेतला. ज्वारीच आहे का ते? हां हा हां आणि हे ज्वारीचं पीठ. आमचं डाएट चालू आहे ना. सो त्याच्यासाठी. स्वप्नीलला घाम बघा केवढा आलाय. लिफ्टचा वेट करतोय. स्वप्नील फुल घामाघूम. मला तर काहीच नाही. उद्या सायकल चालू. रेयांश खूप बिचारा सॅड झाला. त्याला फ्रेंड नाही भेटले तिथे पण. म्हणून भेटते बेटा असं काय नाही. सगळीकडे फ्रेंड. आता एकच दिवस गेलास ना. फर्स्ट केस होता ना खाली. आज फर्स्ट डे होता. उद्या परवा 2-4 दिवस गेला कोण ना कोण फ्रेंड्स भेटतात. भेटतील बेटा. उद्या मी ओळख करून देतो. ठीक आहे संध्याकाळी. हा मी फ्रेंडच आहे ना तुझा बुड्डी. आणि मम्मा पण खेळायचं. ओके
टेन्शन नको घेऊ.
अशा प्रकारे माझी झाली आजची एक्सरसाइज पण आणि वॉकिंग पण. आणि तुम्हाला सांगू का, मी वेट लॉस करायचं का जास्त मनावर घेते आहे, कारण परवाच्या दिवशी असा सीन झाला ना माझ्यासोबत, लिटरली माझ्या कपाटातला मला एकही ड्रेस येत नव्हता, एकही. आता कसं घरात मी राहून असे ढिले कपडे घालायची सवय लागली मला, टी शर्ट पॅन्ट अँड ऑल. आणि त्या दिवशी मला एका बाहेर फंक्शनला जायचं होतं आणि कपाटामधला एक पण ड्रेस मला येत नव्हता, एक पण ड्रेस, लिटरली एक पण ड्रेस मला येत नव्हता. त्या क्षणी मी ठरवलं आता उद्यापासून आपल्याला वेट लॉसच्या कामाला लागलं पाहिजे. तर वेट लॉस केल्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यापासून लिटरली माझं 6 ते 7 किलो वजन वाढलं आहे. सो आता वेट लॉस करणार 3 महिने कंटिन्यू करणार आणि मला आता माझ्या आयडियल वेटवर यायचं आहे 60वरती. लेट्स सी आता किती महिने लागतात, पण मी 3 महिन्याचं टार्गेट ठेवलं आहे. 3 महिन्यामध्ये मला माझ्या आयडियल वेटवरती यायचं आहे. सो म्हणून मी ही वेट लॉसची जर्नी पण स्टार्ट केलं आहे, जेणेकरून ॲटलिस्ट व्हिडिओच्या नादाने तरी ते माझ्याकडून कंप्लीट होईल दररोज. सो दॅट्स वाय. चलो, आजचा घाम गाळून झालेला आहे पूर्ण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला असंच प्रेम देत राहा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी वेट लॉसची जर्नी बघायला तुम्हाला आवडेल का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये कळलंच असेल माझं वेट किती आहे झालं आहे ते. आता दररोज मी तुमच्यासोबत किती ग्रामनी वेट कमी होतं आहे ते पण शेअर करेल. चलो टाटा, बाय बाय. झाला आहे घाम गाळून सगळा. घाम गाळल्यानंतरचा ग्लोच वेगळा असतो ना, बघा किती ग्लो आला आहे चेहऱ्यावरती. चलो बाय.